ये सरकार सुविधा करोड़ों आंगनबाड़ी सर, आज संविधान चौक नागपुर में आप लोग आ गए हो, काम कर रहे कुठून आले आणि आपला काय झालेला आहे? कोणत्या डिपार्टमेंट? के पास से हैं गिरीश माकडे महाराष्ट्र राज्य माना नहीं कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहे। आज पंच के तरफ से एप्रिल 2000 और सरकार सम्मान करते हैं मुख्यमंत्री साहेबांच्या सचिव जो हमारे गरीब वर्ग को आहे सरकारी वर्ग का देना चाहिए। हम सब लोग सरकार से आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याचं काम कर्ज पुरवठा तिचे गट सचिव आहे शिवसेना संस्थेमध्ये त्यांना पगाराचं वेतन फक्त महामंडल में काम करे महीना परंतु आमचे वेतन काम करते हैं 1 वर्ष 6 वर्ष के लिए म्हणून शासनाने आमचा पगार द्यावा, शासनाने आमचं वेतन सारे बहनों के लिए आणि आमचं वेतन द्यावं। केवळ सरकार की तरफ से सेवा सहकारी संस्थेचे महिने काम करने अन्य के कर्मचारी पण आहेत जे आम्हाला सहकार्य करतात। पीक असेल, पदक असेल, शिपाई त्यांना देखील किमान वेतनाद्वारे 1000 रुपया से मिळायला पाहिजे। 1 महीना काम करने का काम आवाज उठवण्याकरिता देश से सरकार के तरफ से काम भारतीय करण्यात आले। आणि यांच्या वतीने काम करने के बाद आमचा आवाज जाण्याकरिता सरकार के तरफ से करता आम्ही काम करने वाले महिलाओं के लिए सर, सहकार क्षेत्रामध्ये स्थायी स्वरूपाचे कर्मचारी भरती बंद आहे। आता कंत्राटी मधून भरती घेण्यात आलेली आहे, त्यांच्या किमान वेतनाची मागणी करत आहात, पण त्यांनी फिक्स पगार केवळ संयुक्त सचिव होतो 5 ऑगस्ट 2025 शासनाच्या परिपत्रकात 30 दिन काम करने के बाद आले। आम्ही जे प्रायव्हेट होतो किसी का घर चलाने के लिए इकडे मध्ये जिल्हा संवर्धन सरकार के तरफ से मिनिमम वेज तो आमचे पगार हे अनियमित आहे, 12,000 अपेक्षा प्रमाणात आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांचं शिक्षण करायला गेलं तर मुलांना एज्युकेशन करायला अडचणी निर्माण होत आहेत। शासनाने आमच्या पगाराला कमी घ्यावं आणि आम्हाला नियमित वेतन होतील याकरता शासनाने आम्हाला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे। समान वेतन समान कामच्या मागणीनुसार आपण आता आला, पण ते शासन का देत नाही? किमान वेतन का देत नाही? कर्मचाऱ्यांना का शोषण करतात? कर्मचाऱ्यांचा शोषण आहे। आम्हाला वेतन मिळायला पाहिजे शासनाने आम्हाला कुठेतरी वेतन आम्हाला व्यवस्थित ग्रामसेवकाचं आम्हाला वेतन श्रेणी लागू करावं, वेतन श्रेणी निश्चित करू देण्याकरिता आम्हाला एक एवढं संबंधाने आज पूर्ण विदर्भातील आम्ही गट अन्य कर्मचारी एकत्र आलेलो आहे। साहेब, हे बरोबर तुमचं आहे, पण आता 4 कायदे लागू झालेले आहेत। 34 कायदे फक्त 4 झाले, तुमचं तर भरपूर नुकसान आहे कामगारांचं। मग ते 4 कायद्यासाठी तुम्ही करता की किमान वेतन? आम्ही 4 कायदे देखील अंमलात आणावं, जे श्रमिकांचे जे श्रमिकांचं नुकसान आहे ना, त्यांनी कायद्यामध्ये बरोबर करावं आणि आम्हाला व्यवस्थितपणे वेतन श्रेणी लागू करावं। शिक्षणांचा तर आम्ही बरोबर करायला पाहिजे आणि शासन पूर्णपणे काम करून घेतो आहे। शेतकऱ्यांना अन्न काम आम्ही ग्राम पातळीवर करत असतो आहे। हे करत असताना शासनाला कुठेतरी त्यांना स्थायी करण्यासाठी आपली मागणी आहे। काही स्वरूपात गट सचिव म्हणून झालेलं आहे। आता 5 ऑगस्ट 2025 शासनाने त्याच्या अंतर्गत केलेलं नाही। त्यांना जळगाव जिल्हा जो आहे, जळगाव जिल्हा त्यांना आदत प्राप्त नाही, त्यांना देखील शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला न्याय द्यावं ही आमची सारे विषय के ऊपर आपण संविधान चौकात नागपूरला कुठून आला आणि आपली काय मागणी? हमारा जो मांग है, भारत सरकार ने आज संघटना स्थायी नौकरी नहीं देती है, 4 वर्ष सिस्टम में नौकरी दे रही है। या संघटना अपने बच्चे जे 2012 के बाद जे संस्था डिप्लोमा करने के बाद त्यांना शासनाने डिग्री पास होने के बाद जब सरकार के पास नौकरी के लिए जाते हैं, नौकरी देता है सरकार।
ये महाराष्ट्र सरकार से कॅडर मध्ये भारत सरकार से झालेला होता. भारतीय मजदूर संघटनेने है आज आम्ही तुरंत ये कॉन्ट्रैक्ट को बंद करो, परंतु आमच्याकडे बंद करो, कायदा नसल्यामुळे शिक्षक आज एम्प्लॉयमेंट बंद करो, आमच्याकडे आहेत. सारे मजदूरों को भर्ती करना चाहिए, सरकारी नौकरी से भर्ती करना चाहिए। ये आपण किती लोक आलात पण इथून मुझे सारे निवेदन लेकर आज पूर्ण विदर्भात काय सहकारी क्षेत्रातले सहकार खाता. पूरा विदर्भ प्रदेश से आप लोग बात काय सांगणार सरकारला आमच्या मार्फत? मैं भारतीय मजदूर संघ के अध्यक्ष के नाते मैं सभी लोगों को मैं भरोसा देना चाहता हूँ। हम ये लड़ाई लड़ेंगे, सहकार भारत चळवळीचा एक भाग आहे. झुकाएंगे, भारत सरकार को झुकाएंगे, पूरा त्या गटसचिवाला जर पगार हमारा लड़ाई नसेल यहाँ से लेकर दिल्ली तक निवेदन करेंगे हम लोग। आणि ह्या भारत सरकार के सामने या ये सरकारला सारे मुद्दा येणाऱ्या लेकर काळामध्ये हमारे मांगे, श्रमिक लोकांनी हमारा जो मांग है, कायद्याचे नियम लागू करावे, पगार द्यावे, त्याची हमारी जो लड़ाई है, हे करावे. हमारा अधिकार है, या शासनाला जीने का हमारा अधिकार 2019 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने संघामध्ये आहे जो हमारे हे अधिकार करणे अनिवार्य आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब कायद्याचे आंबेडकर पालन झाले ठीका तर जो आपण हमारा पुन्हा जो त्यांना इस आंदोलन में हमारे कॉन्स्टिट्यूशनल राइट है, हमारा ऊर्जा मंत्री आहे कॉन्स्टिट्यूशनल राइट है, जीने का हमारा देवेंद्र फडणवीस आहे, जीने का अधिकार हमारा मुख्यमंत्री आहेत आता सध्याचे. राइट है, संविधान का अधिकार नागपूर है। आहे. यांनी अधिकार को पाने के लिए लक्ष द्यावं. सब लोग इकट्ठा होकर मध्ये सहकार खाता निर्माण झालेला आहे. त्याचे ये आज के दिन आहे इतना कड़ी सोच में सब लोग इस आंदोलन में भाग लिया है, त्याच्या हाँ, सहकारी सभी संस्थेला लोग बजाय देते पण त्या होंगे, देवाची निर्मिती सभी लोग केंद्राने यशस्वी होंगे, तेव्हाच आपले इतने काम सोच हटाते